हॅलो एव्हरीवन, आय एम भूमिका. इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी न येण्याची कारणे बघणार आहोत. जर तुम्ही ही कारणे दूर केलीत तर तुम्हाला इंग्रजी ही चांगल्या प्रकारे येईल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिले कारण, इंग्रजी शिकण्यासाठी केलेली घाई. इंग्रजी शिकण्यासाठी नेमकी केलेली घाई म्हणजे काय? तर तुम्ही इंग्रजीचे बेसिक नीट समजून घेत नाही आणि इंग्रजी शिकण्याच्या, वाचण्याच्या, ऐकण्याच्या मागे लागता. जर तुम्ही इंग्रजीचे बेसिक नीट समजून घेतले किंवा अभ्यासले तर तुम्हाला इंग्रजी वाचण्यात, ऐकण्यात, शिकण्यात व समजून घेण्यात अडथळा येणार नाही. तुम्हाला ते सोपे जाईल. दुसरे कारण, इंग्रजी नीट व्यवस्थित समजून न घेणे. इंग्रजी शिकताना तुम्ही ते व्यवस्थित नीट समजून घेत नाही. इंग्रजी शिकण्यासाठी तुम्ही इंग्रजीचा पहिल्यांदा बेस चांगला करा. सोपे शब्दार्थ समजून घ्या, छोटी वाक्ये समजून घ्या, मग तुम्ही मोठी वाक्ये बनवा. तुम्ही इंग्रजीचा शब्दसंग्रह सुधारावा, म्हणजे कोणत्या शब्दांना काय म्हटले जाते. याने तुम्हाला इंग्रजी बोलण्यात अडथळे येणार नाही. इंग्रजी बोलणेही इझी जाईल. तिसरे कारण, दररोज न केलेला सराव. इंग्रजी चांगल्या प्रकारे येण्यासाठी इंग्रजीचा सराव करणे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही इंग्रजी शिकत आहात आणि तुम्ही इंग्रजीची रोज प्रॅक्टिसच केली नाही तर तुमच्या इंग्रजीला परफेक्शन येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही इंग्रजी शिकत असाल तर याचा नियमित रोज सराव करणे अतिशय आवश्यक आहे. चौथे कारण, स्वतःची इतरांशी केलेली तुलना. हे एक महत्त्वाचे कारण आहे. तुम्ही नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करता. अरे, ती व्यक्ती माझ्यापेक्षा किती चांगले इंग्रजी बोलते, मी तर तसं नाही बोलू शकत. बस असा विचार करता आणि तिथेच थांबता. पण तिथे न थांबता स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा व त्या व्यक्तीसारखीच तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. पाचवे कारण, इंग्रजी विषयी मनात असलेली भीती. भीती म्हणजे नेमकी की इंग्रजी खूप अवघड आहे, मला ती येणार नाही, मी बोलूच शकणार नाही. मी जर इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला आणि बोलताना माझ्याकडून काही चूक झाली तर लोक मला हसतील. या भीतीने तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्नच करत नाही. तर ही भीती प्रथम दूर करा. शेवटचे आणि महत्त्वाचे कारण, आत्मविश्वासाची कमतरता. जर तुम्हाला तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल की मी इंग्रजी नीट शिकू शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही तर तुम्ही कधीच इंग्रजी शिकू शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही. जर तुम्हाला इंग्रजी शिकायचे असेल, बोलायचे असेल तर तुम्हाला तुमचे आत्मबळ वाढवणे गरजेचे आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून इंग्रजी शिकला तर तुम्हाला इंग्रजी शिकण्यापासून, इंग्रजी बोलण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत टेक केअर.